Welcome students. In the last videos, we discussed all the theorems and also their proofs. And now we are going to solve problem set number 2. Let's start from the first question. Some questions are given there and alternative answers are also given and we have to select the correct alternative. आता मी ते प्रश्न लिहित नाही, फक्त वाचतो, त्यामुळे आपला वेळ वाचेल. आउट ऑफ द फॉलोइंग विच वन इज द पायथागोरियन ट्रिपलेट? फर्स्ट क्वेश्चन आहे की या चारपैकी कोणतं पायथागोरियन ट्रिपलेट आहे? अँड द ऑप्शन्स आर 1, 5, 10. फर्स्ट वन. द सेकंड वन इज 3, 4 and 5. And the third one is 2, 2, 2. And the fourth one is 5, 5, 2. Here you will find out that this one will be the answer. तर तुमच्या लक्षात येईल की हे आन्सर आहे. 3चा स्क्वेअर आणि 4चा स्क्वेअर यांच्या स्क्वेअरची बेरीज बरोबर 5च्या स्क्वेअर एवढी येते. त्यामुळे हे सिंपल एक क्वेश्चन आहे. पाहता क्षणीच तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे धिस वन इज द आन्सर. सेकंड वन. इन राईट अँगल ट्रायंगल इफ सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स मेकिंग राईट अँगल. राईट अँगल तयार करणाऱ्या दोन साईडच्या स्क्वेअरची बेरीज, डायरेक्ट बेरीज तुम्हाला दिलेली आहे 169. म्हणजे ह्या दोन साईड ज्या आहेत यांच्या स्क्वेअरची बेरीज 169 आहे. दॅट इज 169. इट इज द स्क्वेअर ऑफ द हायपोटिनस. दोन बाजू जर राईट अँगल तयार करत असतील तर त्यांच्या स्क्वेअरची बेरीज, त्यांच्या वर्गांची बेरीज ही हायपोटिनसच्या वर्गा एवढी असते. याचा अर्थ हायपोटिनसचा स्क्वेअर, हायपोटिनस स्क्वेअर इज इक्वल टू 169. तुम्हाला जी व्हॅल्यू दिली इट इज द square of hypotenuse is 169 and so hypotenuse would be, by taking square root, hypotenuse would be 13. आणि तुम्हाला अल्टरनेटिव्ह होते व्हॉट इज द लेंथ ऑफ हायपोटिनस. तर लेंथ ऑफ हायपोटिनस येईल, याच्यामध्ये ऑप्शन्स होते 15, देन 13, देन 5 and 12. तर 13 विल बी द आन्सर. म्हणजे असे वेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट्स आणखी क्लिअर होतील. इन द थर्ड क्वेश्चन सम डेट्स have been given. काही डेट्स तुम्हाला दिलेले आहेत. द फर्स्ट वन डेट इज द 15/8/17. देन सेकंड वन इज 16/8/16. थर्ड वन इज 3/5/17. म्हणजे 15th ऑगस्ट, 16th ऑगस्ट अँड 3rd मे. आणि फोर्थ वन 4/9/15. म्हणजे 4th सप्टेंबर 15. ओके. तर यापैकी विच डेट कन्स्टिट्यूट्स ए पायथागोरियन ट्रिपलेट. तर यातली कोणती डेट ही पायथागोरियन ट्रिपलेट आहे? तर पाहता क्षणीच तुमच्या लक्षात येईल की धिस वन इज द पायथागोरियन ट्रिपलेट. आणि इथे जर आपण ह्या दोन ज्या स्मॉलेस्ट साईड्स आहेत तर यांच्या स्क्वेअरची बेरीज जर आपण केली तर ती बरोबर स्क्वेअर ऑफ धिस नंबर एवढी येईल. याचा अर्थ दिस इज हायपोटिनस अँड उरलेल्या ह्या दोन बाजू राईट अँगल ट्रायंगलच्या बाजू आहेत. सो इट इज ए पायथागोरियन triplet. So the answer will be the first one. Then fourth one, if A, B, C are sides of a triangle and A square plus B square is equal to C square. याचा अर्थ C is the hypotenuse. Okay, name the type of triangle. तर टाइप ऑफ ट्रायंगल कोणता असेल? ऑब्विसली तुमच्या लक्षात येईल की दोन साईडच्या वर्गाची बेरीज ही तिसऱ्या साईडच्या वर्गा एवढी आहे. याचाच अर्थ इट इज ए राईट अँगल ट्रायंगल. सो द आन्सर वुड बी राईट अँगल ट्रायंगल. ओके. यामध्ये ऑप्शन्स तुम्हाला होते ऑब्टूस अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. तर द आन्सर राईट अँगल ट्रायंगल. नाव द फिफ्थ क्वेश्चन इज फाइंड पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज 10/2 सेंटीमीटर. म्हणजे पहिल्यांदा आपण स्क्वेअर ड्रॉ आउट करू आणि तुम्हाला याचा हायपोटिनस दिलेला आहे. सॉरी, तुम्हाला याचा डायगोनल दिलेला आहे 10/2 आणि तुम्हाला माहिती आहे स्क्वेअरची प्रॉपर्टी ऑल द साइड्स आर कॉन्ग्रंट अँड ऑल्सो ईच अँगल इज ऑफ 90 डिग्री. म्हणजे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर द हाफ पार्ट ऑफ द स्क्वेअर इज ए राईट अँगल ट्रायंगल. तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा अँगल 90 का? प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर, प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर. आणि इथे तुम्हाला पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर तुम्हाला काढायचं असेल तर आधी एका साईडची लेंथ काढून घ्या. साईड ऑफ स्क्वेअर
is equal to length of diagonal, शॉर्टकट मध्ये लिहितो, अपॉन √2. सो बाय पुटिंग द व्हॅल्यूज तुम्हाला इथे साईड ऑफ स्क्वेअर दिली तर त्याच्यावरून लेंथ ऑफ डायगोनल सुद्धा काढता येईल. तर इथे लेंथ ऑफ डायगोनल इज 10√2 divided by √2. So side of square would be 10 centimeter. And therefore we have to find perimeter. So perimeter of square is equal to, perimeter म्हणजे चारही बाजूंच्या लेंथची बेरीज. तर पेरीमीटरचं सूत्र आहे 4 इंटू साईड ऑफ स्क्वेअर, आणि आपण साईड फाइंड आउट केलेली आहे 4 इंटू 10. द आन्सर वुड बी 40 सेंटीमीटर. पेरीमीटर इट इज अ लेंथ, त्यामुळे त्याचं युनिट आहे सेंटीमीटर. लेट्स स्टार्ट द 6th क्वेश्चन. मी रीड आउट करतो. Altitude on the hypotenuse of a right angle triangle divides it into two parts. This is right angle triangle. Altitude on a hypotenuse. Hypotenuse वरती altitude आपण काढली तर measure of this angle is 90. So याला नाव देऊया. And the altitude on the hypotenuse of a right angle triangle divides it into two parts. दोन पार्ट त्याचे होतात ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर अँड 9 सेंटीमीटर. हायपोटेन्यूजचे दोन पार्ट होतात, एका पार्टची लेंथ आहे 9 सेंटीमीटर, एकाची आहे 4 सेंटीमीटर. तर वी हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ अल्टिट्यूड. तर लेंथ ऑफ अल्टिट्यूड तुम्हाला काढायची. तर इथं तुमच्या लक्षात येईल की जर राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण या राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून हायपोटेन्यूसवरती अल्टिट्यूड जर आपण काढली तर दिस अल्टिट्यूड इज नथिंग बट द जॉमेट्रिक मीन. सो हेअर BD इज द जॉमेट्रिक मीन. तर BD हा भूमितीय मध्य आहे, आणि सो अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन देअरफॉर BD स्क्वेअरची व्हॅल्यू येते AD इंटू DC बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. ओके, and by putting the values 9 into 4 is equal to 36 BD square. Therefore by taking the square root BD is equal to 6 centimeter. That is the answer. म्हणजे तुम्हाला डिरेक्टली जॉमेट्रिक मीन न देता तुम्हाला ते फाइंड आउट करायचं असतं. बस अशा प्रकारचे प्रॉब्लेम विचारले जातात. फक्त तुम्हाला कंडिशन लक्षात आली तर कोणताही प्रॉब्लेम तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता. And the 7th one is height and base of a right angle triangle are. Okay. राईट अँगल ट्रायंगल हाईट म्हणजेच हाईट आणि बेस म्हणजेच राईट अँगल तयार करणाऱ्या दोन बाजू, एका बाजूला हाईट म्हणतात, एका बाजूला बेस म्हणतात. हाईट आधी आलेली त्यामुळे 24 जी व्हॅल्यू आहे इट इज हाईट. देन बेस इज 18 सेंटीमीटर. देन फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेनस बाय युजिंग पायथागोरस थेरम यू कॅन फाइंड इट. सो hypotenuse square of the hypotenuse would be the square of the first side plus square of the second side. It would be 576 plus 324. It would be 900. So by taking square root, hypotenuse would be 30 centimeter. Options तुम्हाला दिले 24 centimeter, 30 centimeter, 15 centimeter, 18 centimeter. अल्टरनेट सिलेक्ट करण्यापूर्वी यू विल हॅव टू सॉल्व द प्रॉब्लेम. ते प्रॉब्लेम सॉल्व करूनच उत्तर फायनल करा. नाउ लेट्स सॉल्व द 8th प्रॉब्लेम. प्रॉब्लेम रीड आउट करतो. इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू 6√3, AC इज इक्वल टू 12 अँड BC इज इक्वल टू 6. फाइंड मेजर ऑफ अँगल A. तर आपण पहिल्यांदा दिलेल्या ज्या काही व्हॅल्यू आहेत तशा प्रकारचा आपण ट्रायंगल काढूया. मला वाटतं सर्वात मोठी व्हॅल्यू आहे 12 आणि सर्वात छोटी व्हॅल्यू आहे 6. तर 12 आणि 6 यांच्यामध्ये संबंध आहे, त्याच्यामुळे इट मस्ट बी अ राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल असेल म्हणून मी राईट अँगल ट्रायंगल प्रमाणे काढतो. सो दिस इज द गिवन ट्रायंगल. सर्वात मोठी बाजू हायपोटेनस असेल त्यामुळे इट इज 12 आणि AC इज 12. सो मी याला नेमिंग देतो, या वर्टेक्सला A आणि या वर्टेक्सला C, आणि सो रिमेनिंग वर्टेक्स विल बी B. त्याला नाव B येईल. आणि BCची व्हॅल्यू दिली 6 आणि ही ABची व्हॅल्यू आहे 6√3. तर बाय ऑब्झर्विंग तर BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, AC इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. म्हणजे दॅट इज याचा अर्थ
बी सी इज इक्वल टू बी सीची व्हॅल्यू जी आहे ती ए सीच्या हाफ आहे. सो बी सी इज इक्वल टू हाफ ए सी म्हणजे गिवन आहे ना. त्याच्या व्हॅल्यूवरून समजतंय की बी सीची व्हॅल्यू 6 ही ए सीच्या व्हॅल्यूच्या हाफ आहे. आणि जर एखाद्या ट्रायंगलमध्ये एखाद्या साईडची लांबी ही दुसऱ्या साईडपेक्षा हाफ असेल, निम्मी असेल, तर द अपोजिट अँगल वुड बी अँगल ए. सो अँगल ए जो असेल या साईड समोरचा अँगल, तर त्याचं माप असतं 30 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री अकॉर्डिंग टू द कन्व्हर्स ऑफ 30-60-90 थेरम. 30-60-90 थेरम जे आहे तर त्या थेरमच्या कन्व्हर्सनुसार एचं माप 30 डिग्री येईल. आणि असं रिलेशन असेल तर हा जो आहे हायपोटेनसच्या समोरचा अँगल इट इज 90 डिग्री. तर त्याचे माप तुम्हाला काढता येईल विचारलं तर. आणि रिमेनिंग अँगल वुड बी 60 डिग्री. सो अँगल सीचं माप येईल 60 डिग्री. नाव लेट्स प्रोसीड फर्दर. पाहूया आता क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये तुम्हाला एकूण 6 प्रॉब्लेम 6 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. त्यातलं फर्स्ट आपण पाहूया. फाइंड द हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. हेअर यू हॅव बीन गिवन ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. तुम्हाला एक समभुज त्रिकोण दिलेला आहे. मी तो त्रिकोण काढतो. दिस इज द गिव्हन इक्विलॅटरल ट्रायंगल. त्याला नाव देऊया. सो इट इज ट्रायंगल ABC आणि याची साईड दिलेली आहे 2a. दिस साईड इज 2a and we have to find out the height. height इथे ड्रॉ करूया आणि height is always perpendicular. okay, so AD is the height and height is always perpendicular, and so triangle ABD is a right angle triangle. आहे. B 60 डिग्री and measure of angle B is equal to 60 डिग्री. कारण का प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल हा 60 डिग्री असतो. सो प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल अँड देअरफॉर आपल्याला AD फाइंड आउट करायची. देअरफॉर AD इज द साईड अपोजिट टू 60 डिग्री. जर 60 डिग्रीच्या अपोजिट जी साईड असेल ती जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर रिलेशन आहे this side is equal to the √3/2 into hypotenuse. आता इथे पूर्ण इक्विलॅटरल ट्रायंगलची AB ही बाजू आहे, पण एवढाच ट्रायंगल तुम्ही कन्सिडर केला ABD तर AB हायपोटेनस होईल. सो हायपोटेनस इथे आहे √3/2 into hypotenuse 2a, that is AB, since AB is equal to 2a. So 2 get cancelled. So you will get the answer √3a. So therefore height of that given equilateral triangle is √3a. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. फक्त त्यातलं रिलेशन आपल्याला शोधता आलं पाहिजे. आता प्रॉब्लेम नंबर 2. डू साइड्स 7 सेंटीमीटर 24 and 25 फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल. तर इथे प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये तुम्हाला एक साईडची लेंथ दिली 7 सेंटीमीटर. सपोज दॅट इज A. सेकंड साईड इज 24 सेंटीमीटर आणि थर्ड साईड इज 25 सेंटीमीटर. राईट अँगल ट्रायंगल होण्यासाठी दोन लहान साईडच्या वर्गाची बेरीज जर याच्या वर्ग एवढी आली तर येईल का पहा. 7चा स्क्वेअर 49, 24चा स्क्वेअर 576. सो द सम वुड बी 5, 7 for 2, okay, and 625 which is the square of 25. So it is a right angle triangle. त्यामुळे हे उदाहरण फार सोपं आहे. बघूया आता प्रॉब्लेम नंबर 3. फाइंड द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल. म्हणजे तुम्हाला रेक्टँगल दिलेला आहे त्याचा तुम्हाला डायगोनल फाइंड आउट करायचं आहे. ओके, डायगोनल पण आपण फाइंड आउट ड्रॉ आउट करूया. नेम देऊ त्याला ABCD. 11 सेंटीमीटर ही असेल आणि दुसरी आहे 60 सेंटीमीटर. 11 आणि 60. तर तुम्हाला डायगोनल काढायचं आहे. तर इथे अँगलची प्रॉपर्टी आहे ईच अँगल ऑफ द रेक्टँगल इज ऑफ 90 डिग्री. म्हणजे अँगल एचं माप आहे 90 डिग्री आणि 90 डिग्री जर एचं माप असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल होईल. आणि BD जो आपल्या रेक्टँगलचा डायगोनल आहे इट इज नाव हायपोटेनस.
हा इथे हायपोटेनस होईल. सो मी आता हे सॉल्व करतो. इन ट्रायंगल ABD मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 90. आता एच ऑफ 90 डिग्री येण्याचं कारण आहे प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल, त्यामुळे ते लिहूया रेक्टँगल. ओके. अँड देअरफॉर बाय पायथागोरस थेरम यू विल गेट BD स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. बाय पुटिंग द व्हॅल्यूज यू विल गेट, इथे लिहूया पायथागोरस थेरम, AD स्क्वेअर स्क्वेअर ऑफ 11 प्लस AB स्क्वेअर ऑफ 60, 121 प्लस 3600 3721. By taking square root you will get BD is equal to 61 centimeter. So it is the hypotenuse of this triangle. हा या ट्रायंगलचा हायपोटेनस आहे, परंतु ओरिजिनल जो रेक्टँगल आहे याचा मात्र तो डायगोनल आहे. सो डायगोनल ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू गिवन रेक्टँगल इज इक्वल टू 61 सेंटीमीटर. सिंपल प्रॉब्लेम आहे. आता याच्यामधील फोर्थ प्रॉब्लेम फार सोपा आहे, त्यामुळे फिफ्थ प्रॉब्लेम मी घेतो. प्रॉब्लेम नंबर 5. अ साइड ऑफ एन आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल. फिगर याप्रमाणे येईल. ओके. आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हा अँगल 90 डिग्री आहे आणि ह्या दोन्ही साईड्स कॉन्ग्रंट आहेत की ज्या राईट अँगल फॉर्म करतात. ओके. अ साईड, तर यांच्या साईड्स तुम्हाला फाइंड आउट तुम्हाला दिलेल्या आहेत एक्स आणि फाइंड इट्स हायपोटेनस. तर तुम्हाला हायपोटेनस फाइंड आउट करायचं आहे. याला नेमक किंवा डायरेक्टली आपण राईट अँगल ट्रायंगल आहे त्यामुळे स्क्वेअर ऑफ हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. त्यामुळे फर्स्ट साईडचा स्क्वेअर प्लस सेकंड साईडचा स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर. therefore hypotenuse square is equal to, and so by taking square root therefore hypotenuse is equal to square root जर आपण घेतलं तर अंडर रूट 2x. सो बा एकदम सिंपल आन्सर आहे. हायपोटेनस आला अंडर रूट 2 इंटू एक्स. नाउ लेट्स सॉल्व द सिक्स्थ प्रॉब्लेम फ्रॉम क्वेश्चन नंबर 2. इन ट्रायंगल PQR PQ इज इक्वल टू 8. PQ ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे अंडर रूट 8. देन QR is equal to under root 5 and PR is equal to under root 3. आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे इज ट्रायंगल PQR a right angle triangle or not? If yes, which angle is of 90 degree? सोल्युशन म्हणजे अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करताना किंवा एखादा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही दाखवण्यासाठी आपण कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम यूज करतो. म्हणजे आपण दिलेल्या तिन्ही साईड जे पैकी दोन लहान साईडच्या स्क्वेअरची सम म्हणजे बेरीज करतो आणि ती जर तिसऱ्या साईडच्या स्क्वेअर एवढी आली तर इट इज राईट अँगल ट्रायंगल. त्यामुळे दोन छोट्या बाजू इथं साईड्स आहेत अंडर रूट 5 अँड अंडर रूट 3. ओके. जसं 8 इज ग्रेटर दॅन 5 आणि 5 इज ग्रेटर दॅन 3. त्यामुळे अंडर रूट 8 इज ऑल्सो ग्रेटर दॅन अंडर रूट 5 विच इज ऑल्सो ग्रेटर दॅन अंडर रूट 3. सो ह्या दोन लहान साईड्स आहेत. देअरफॉर स्क्वेअर अंडर रूट 5चा स्क्वेअर प्लस अंडर रूट 3चा स्क्वेअर इज इक्वल टू ओके. त्यामुळे आता दोन लहान साईड देअरफॉर QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 5चा स्क्वेअर प्लस अंडर रूट 3चा स्क्वेअर. स्क्वेअर केला तर 5 याचा स्क्वेअर 3, तो इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि आता थर्ड जी साईड आहे अँड PQ स्क्वेअर त्याचाही स्क्वेअर करूया, त्याच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर होईल. सो PQ स्क्वेअर इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर 2. तुमच्या लक्षात येईल या दोघांच्या वर्गाची बेरीज 8 आणि याचा फक्त वर्ग स्क्वेअर इज तोही 8 आलेला आहे. देअरफॉर PQ स्क्वेअर इज इक्वल टू QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर आणि सो इट इज ए राईट अँगल ट्रायंगल. आता इथे तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला आहे इफ एस विच अँगल इज 90 डिग्री. तर 90 डिग्री कोणता अँगल आहे? तर हा जर हायपोटेनस असेल PQ स्क्वेअर म्हणजे PQ ही बाजू हायपोटेनस आहे तर याच्या समोरचा अँगल येईल अँगल R. सो अँगल R वुड बी 90 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल अपोजिट टू हायपोटेनस.